आला ऊस तोडायला सकाळ ऊस तोडायला आता बसले थोडं 5-10 मिनिट. हे काय मनपासारखंच पडलंय ऊस. तुरा पण आलेला आहे मरणाचं कुत्र्यासारखं ऊस पडलेला आणि तुरा आलेला त्याला मोळ्या बांधायला सुद्धा वाडा नाही. नाही वाढन कुठनं द्यायचं तुम्हाला आजी. मरणाचं ऊस पडलेला आहे ना. हाय थोडंफार उभा पण मोळ्या बांधायला वाढत नाही. मळ्या बांधून घ्या जेवायचं आता भूक लागली मरणार. दे दोन्ही थोडा थोडा तंबिका नुकर रिकवून ना वाडा मुळी बांधेन बिलकुल खेने त्यांना म्हशीला नेसाठी वाडा इथे पण मोळ्या बांधायला दे. काढून इथं वाडा दशक दशक दोन्ही मुळी बांधे ना. हा आत्रा बी खोड नको मुळी बांधेन वाडा असलं खोडपणा असेल ती काय मोळ्या बांधायला सुद्धा वाड नाही इथं. थोडं थोडं दिलं तर मरण येईल त्यांना. मोळ्या बांधाय वाडा नाही. निकिता काय निको हाय पुढं एवढं नको गोंधळ करू. मोळ्या बांध निकिता मोळ्या बांध. पण त्यांना काय 2-2, 3-3 भेळा नेतील. मोळी बांधताय ना मोळी बांधू जेवण करू आणि तिकडे छाटून आणू आपण मागतलं उसाभर उसाचं छाटून आणू तेवढंच काम आहे का छाटून आणू तर तिकडून आणायचं लांबून टाका अशी सुट्टी काय असं टाका. हा मग उद्या चाल बांधता येईल त्यांना. तिने गाडी भरतील आपण बांधू मग तसं केल्यावरच त्यांना अकल. जमीन बाई मोळ्या बांधा जेवण करू बांधा. ते बांधत नाही ती त्यांची किती मोळ्या बांधायचे राहिलेले ती. त्यांना गडी माणसं ऐका ना मुळी बांधायला. मी पण 2-3 पल्ल्यावर लगेच बांधून टाकते. ओ मुकादमीन बाई मोळ्या बांधा मोळ्या. खात बसा ऊस थोडंफार काय एवढं लोड घ्यायचं. निकिता बांधती का बाहेर राहू द्या टाका अशी सुट्टी उद्या त्याला बांधता येईल असं टाकायचं खाली. उद्या त्याला बांधायचं मग. पुरे नको टाकू असं मोळ्या आकार टाक पुन्हा वाडा आणू आपण छाटून. मुळीच्या आकारानं टाक. हाय तेवढी बांधा ग बांधून घ्या तेवढं हाय तेवढं. आता जेवायला जायचंय त्यांना राहू द्या तसं टाक खाली. ऊस लई मऊ आहे खायला पण माझ्या पण तोंडात पाणी सुटलंय तुम्ही खाल्ल्यावर. अरे बापरे पडली तुम्ही खाली ऊस वडताना. बस कर बांध मोळ्या ऐकतो. ऊस आहे मऊगार खायला पण. पुढे टाकून द्यायला काय ऊस सुद्धा खाऊ देत नाही. एक माणसं उभा व्हायची उरावरच माणसं राहते ती उभा. बस कर तेवढं जा इकडं. माझ्या बहिणीनं ते भांडण करून आणलंय वाटतंय वाढत तिकडं. मुळीन वाडा काय हवे निकळे भांडण भांडण
अगं न निघाल्या तोपच वापर अगं नाही निघाल्यावर आत आहेत की वापर नाही तर आपल्या म्हशीला होईल पेंडी बांधून ठेवू अरे राहू दे लोड नको घेऊ बाय बस करते राहू दे काय ऐ, असं ठेव आता आहे ते की तुझ्या समोर एक एक दिसायले ए पोरे आता निघायलेत पुढं निघाली म्हशीसाठी हाय ते कुठे बुट ग नाही निघाला तर वापर ए नाही देऊ म्हशीला आपण कालवा करू नको बांध हा बांध लागा त्यांना मोळा मग दे तुले थोडा माझ्या जीवाला आराम घेऊ दे गाड शरीर आहे बाई मी हात थकून जातो भांडणं करायला थकत नाही ए विकू आणि कामाला थकून जाते भांडणं करायला तर कुठनं जोर येतंय की आणि मोळ्या बांधायला काय झालं जोर जिरला अमोलनं दिलं काय कुठं छाटली म्हणजे लई उसाचं काम बेकार आहे कोण असू दे आपल्या म्हशीला आहे ती ग एक ढिगारा पडल्याला नेल्याला वाड ही फड संपपर्यंत तिथलं वाडा पण संपत आहे घरी नेल्याला राहू दे लई लोड घेऊ नको कसं आहे काम एवढं आहे की बापले बाप सांगायचं नाही उरावरच माणसं उभायची तिने आता पाणी आणायला गेले त्यामुळं बसलं थोडं निकिता राहिली ती लेकराला पाजायला गेली ती म्हणून तिची पात राहिलेली होती माग तर जावाई बांधायला आणि ती सोडायला कल्याणच्या दादाचा विषय बोलायली सकाळी व्हिडिओ कॉल आलता वाटतंय त्यांचा विषय बोलले सगळ्यांची असं विचारतात सगळी बरं आहेत का ते लई भारी बोलतात दादा अजून एक दोन शेल खा मग जेवायला येतं लई चांगलं व्हिडिओ चालू आहे त्यामुळं मी ऊस खाईना लई जीव टाकलंय ती माणसं यायच्या आधी उठा हो ती माणसं यायच्या आधी उठा तोडायला हे पुढचं तोडायचं नाही जेवायला जायचंय आता जेवायला मग काय 2 वाजले जाऊया मग जेवायला अग बांधती तुझी एक धमकी आहे मला धमकी वाड तुला काय फुगड देऊ का बांधू तरी लाग तोडू तरी लाग तोडू लागती नंतर आल्यावर माझी पात पुढे आहे मला पण तोडायला येणार गेलं आपण दोघी मिळून तुझी पात जर तोडली की मग मला तोडायला येते माझी बहीण आहे मला पण तोडू लागते माझी पात मागं राहिल्यावर मला तोडू लागते आता त्याला ऊस पडका लागला होता पूर्ण पडलेला होता असं त्यामुळं त्याला तोडता आलं नाही थोडंच मागं 1-2 मळ्यानं मागं राहील तेवढं तोडून पुढे घेतल्यावर मग दोघींनी सणा तोडायला आणि हे एक म्हातारं झालंय ऊस त्याला आलंय तुरा आणि मुळी पण बांधायला वाडा नाही आणि ऊस तोडायला पण येत नाही लय अवघड आहे कांडर कुलून पण तोडता येणार गेलं लय अवघड झालं निघाली जावाई बापाची खावाई ती मुळ्या बांधल्या की निकिताच्या आता व्हिडिओ मोठा झालाय बाय